अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञातमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदैतो गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझी शीतविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रस भरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य ते झाले स्वामी दर्शन ऐसे चोळापा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता बसली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राज रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती भक्तसिंह स्वामी चरणी चित्त त्यांचे तेवी किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती त्यासे म्हणू द्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी त्यांचे एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोण एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदान मानक करीत ऐसे थोर थोर वेसले असता समग्र बोले नृपवर त्याप्रती कोणी जाऊन अक्कलकोट तेथे आणील स्वामीसी तरी आम्ही ते असे इनाम देऊ बहुत त्यांचा राखू सन्मान लागले तितुक देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियेसा आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन त्यासी मानसी असो द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानीला होता बहुत आनंदे करोनी नृपती सहस कळजणे त्यातांसी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिले सांगाती जावा या अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झालं चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरण त्यांची भक्ती राज घराण्यात होती त्यासी करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ जोडापाधिक सेवे करी निस्सीम ऐसे पाहून तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमून गेले असे ते प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्याने संतुष्ट राहावे सेवकजन ऐसे सदा करीताती करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दितील बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करू संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त वसले कार्य साधावे आपले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झालेच केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला ते अंशी मग लढली एक युक्ती एकांती गाठुनी चोळापाप्रती त्या लागी विनंती करून बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळापाते सांगितले द्रव्येने सर्वे वशः चोळापाशी लागले अशा त्यांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भूसाल मग कोण एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी येथे राजे त्या समयासी आनंदवृत्ती बैसले चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाने हो समर्थाने बडोद्या प्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे पुढले अध्याय सुंदर कथा पावन होता श्रोता वक्ता श्री स्वामी राजपदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण।